तुम्हाला इथून JNPT जायला पण बोट मिळणार आणि परत एलिफंटला जायला पण बोट मिळणार. आणि तुम्हाला जर ग्रुपने फिरायचं असेल तर ग्रुपने फिरायला म्हणजे असे एक चक्कर मारून आणणार त्या तसे पण फिरू शकतो समुद्रातून. आणि एलिफंट वगैरे बघा तुमच्या मागे लागणार इकडे. कुर्ला लोकल लागले. आज काय टेन्शन नाही कारण यायचं पण जायचं पण खाली असणार आहे. संडे आहे. गर्दीचा काही विषयच येत नाही. फायनली मंडळी मी मुंबईवरून निघालो आहे आणि PNP धावत पळत मी पकडले कारण हे सुटल्यावरती फक्त 5 मिनिटं राहिली होती. बघा संध्याकाळची वेळ आहे बघा जबरदस्तीने. आणि कोकणात या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी चालू आहे मुंबईला जायचं असं कारण आहे की आज आमची गावकीची मीटिंग आहे. परत मला काही खरेदी करायची आहे आणि माझी मोठा चुलत भाऊ आहे तो आजारी आहे तर त्याला बघायला पण जायचं आहे डोंबिवलीला. तर असा आजचा प्लॅनिंग आहे. बघू आज मी सकाळी लवकर निघालो आहे. सकाळची PNP 8:15ची मला पकडायची आहे मुंबईला जाण्यासाठी जेणेकरून मला संध्याकाळी लवकर येता येईल. कमी कमी 7:30 किंवा 8:15ची लास्ट असते ती पकडण्याचा प्रयत्न करेन अलिबागला यायला. भाऊबीज पण 8 दिवसावर आहे आणि दिवाळी पण त्याच्या अगोदर आहे. तर ती पण थोडी खरेदी करायची आहे कारण भाऊबीजच्या टायमाला ऐन टायमाला आपण जातो बहिणीकडे आणि तेव्हा दुकानामध्ये खूप गर्दी असते. तर मी आता जाणार आहे गावच्या मीटिंगला तर त्याच टायमाला मी ते खरेदी करणार आहे. आणि माझं कुकिंगचं चॅनल पण आहे मग त्याच चॅनलवर मी कुकिंगचे पण रेसिपी टाकतो व्लॉग टाकतो. तर नक्की बघा तुम्ही. तर चला निघूया टाईम झाला आहे. म्हणजे जेटीवरती पोचलो आहे मांडवा जेटीवरती. दरवर्षी बोटी लवकर चालू होतात म्हणजे जवळजवळ गणपतीला चालू होतात आणि यावर्षी बघा दिवाळी आली आहे तरी बोटींचा काही ठिकाणा नाही आहे. एक PNP चालू झाली आहे आणि मालदार पण त्याचं टायमिंगच नाही आहे. मी 8:15च्या PNPला आलो होतो पण आता बघा 8:15ची PNP नाही आहे तर डायरेक्ट आहे 9 वाजता. तर मला आता 1 तास अजून इथे बसायला लागणार आहे. तोपर्यंत मी काय करतो माझे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याची एडिटिंग करतो बसून. तोपर्यंत बोट आलेले आहे पण ते 9 वाजेपर्यंत सुटेल विचारलं मी आता. तर टाईमपास करण्यापासून काय गत्यंतर नाही आहे. चला बघू बोटच्या तिथं जाऊन उभं राहू आतमध्ये सोडे जाऊन आतमध्ये बसतो. 1 महिन्यापूर्वी मी आलो होतो तर तिथे बघा हे पत्रे नव्हते खराब होते. आता याने चेंज केले अजून कलरिंगचं काम बाकी आहे. या पुढच्या साईडच्या अजून बाकी आहेत त्या साईडला हे सर्व अजून करायचे बाकी आहेत. PNP बोर्ड बघा इथे लागलेली आहे. सुटणार आहे 9 वाजता. 1 तास टाईमपास करायला लागणार आहे. इथे अजंठाची बोट लागली आहे. अर्जंट आहे PNPला टाईम आहे मला वाटतं 8:30 वाजता सुटेल. तुम्ही लाईन बघू शकता. बोट फुल होणार आहे. PNPची वाट बघितली तर मला लेट होईल जायला. बघू जे आहे ते पकडतो. हिला टाईम लागतो हिला 1.25 तास लागतो आणि PNPला 1.25 तास लागतो. इथं बसून राहण्यापेक्षा निघतो इथून म्हणजे आपल्याला पुढे थोडं सफाई जाता येईल थांबता येईल. चला निघूया. तिकीट घेतलं आहे आणि चालू होतं आतमध्ये बोटीमध्ये. तिकीट झालं आहे बघा. तिकीट 170 रुपये झालं आहे. ही सर्वात साधी बोट आहे अजंठा.
तर आता PNP मालदारचं किती झालं काय आयडिया नाही. आता किती झालं आहे 170 रुपये. तर गेट ऑफ इंडियाला आता उतरलो इकडे आणि गर्दी नव्हती जास्ती, पण थोडं लेट झालं मला, काय हरकत नाही. तर चला पुढच्या प्रवासाला. मी बघू शकता इकडे फूट खाली झाले आता. समोर गेट ऑफ इंडिया आहे. या साईडला ताजमहल हॉटेल आहे, ते जुनं आहे. आणि या साईडला नवीन आहे, दाखवतो मी पुढे तुम्हाला. इथून JNPT जायला पण बोट मिळणार आणि परत एलिफंटला जायला पण बोट मिळणार. आणि तुम्हाला जर ग्रुपने फिरायचं असेल तर ग्रुपने फिरायला म्हणजे असे एक चक्कर मारून आणणार असतात, तसे पण फिरू शकतो समुद्रातून. आणि एलिफंट वगैरे बघा तुमच्या मागे लागणार इकडे जायला. JNPT बंदरात जायचं असेल तरी पण इथून आहे. आम्ही इकडे येत असतो बोटीने, त्याच्यामुळे जास्त आम्ही इकडे फिरत नाही कधी. काय मुंबईला जेव्हा येतो तिथे तेव्हा एक राऊंड मारायचा फक्त. जी बाहेरून लोक येतात आणि बघण्यासाठी गेट ऑफ इंडिया की जास्त करून संध्याकाळीच असतात. कधी ना कधी असे ताजमहल हॉटेल जुनं आहे आणि आता हे नवीन आहे. तर गर्दी कमी आहे. एक राऊंड मारतो फक्त, कारण संध्याकाळी यायला मला उशीर होणार, काळोख होणार आहे. त्याच्यामुळे ते असं आहे. हे कधी ना गेट ऑफ इंडियाचं जे मेन स्ट्रक्चर आहे ना, त्याचं कधी ना कधी काम चालूच असते इथे. आणि इथे कुठलेही फंक्शन होत असतात मोठमोठ्या नेत्यांचे म्हणा किंवा राजकीय म्हणा. आणि नेव्हीची जास्त असतात इकडे. इथे आता पण बघा कामं चालू आहे. कधी कधी शूटिंग पण असतं तिथे. आता मी चाललो आहे माझ्या कामासाठी, फिरायसाठी नाही आलेलो आहे. मला जास्त फिरायला पण नाही आवडत, कारण कंटाळा येतो मला गर्दीमध्ये. इथं निवांत असणार इथं मी जातो, म्हणून मी इथं गेट ऑफ इंडियावर जास्त, गेट ऑफ इंडियाला जास्त मी थांबत. गेट ऑफ इंडियाला मी आलो तर मी जास्त थांबत नाही. इथे थोडा एक राऊंड मारायचा आणि आपला रस्ता धरायचा आहे. फोटो बिटो काढायचे तर हौस राहिली नाही. जेव्हा नवीन होतो तेव्हा फोटो वगैरे काढायचा. आता चाललो आहे बाहेर, चला जाऊया. बाहेर टॅक्सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत 40 ते 50 रुपये घेतात. त्यासाठी आपल्या इलेक्ट्रिक बस आहे 6 रुपयामध्ये, तर ती पकडायची आणि जायचं. दोन्ही साईडला बघा, इथे चर्चगेटला जायला बस आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी बस आहे, ती इलेक्ट्रिक आहे. चला आपण जाऊया. बसचं तिकीट झालं आहे 12 रुपये. 6 रुपये होते जूनच्या अगोदर, आता 12 झाले. तुम्ही कधी जर मुंबईला आलात तर इलेक्ट्रिक जी बस आहे समोर, त्याच्यातून या. कमी तिकिटामध्ये तुम्ही जाऊ शकता मुंबईला, CST किंवा चर्चगेटला. जवळजवळ 26 ते 27 वर्षापूर्वी मी मुंबईमध्ये होतो. तर त्याच्यानंतर मी थोडं पालघरला गेलो होतो राहायला आणि नंतर मी अलिबागला गेलो राहायला. अलिबागला 2010ला गेलो, 2010. आणि आता मला जवळजवळ 16-17 वर्ष झाले अलिबागला. त्याच्यामुळे मी जास्त येत नाही आणि मला कंटाळा येतो इकडे यायला प्रवासाचा. आणि तिकडे आपण नॅचरल म्हणजे निसर्गामध्ये राहतो, गाव एरियामध्ये राहतो. आणि
शहरामध्ये जर काम असलं तर मला तरच मी इकडे येतो. आत्ता त्याचा चेहरा मोहरा बघा, समोर जो मठ दिसतो ना तो GPOचाच आहे. जुन्या आठवणी आहेत. तर कबूतर खाण्यात पण अजून कबूतर आहेत, पण एवढी पहिली होती तेवढी नाही आहेत. चिपळूणची मेन बिल्डिंग. आपण आता पोहोचतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर दिसतंय. तिकीट घेऊया आपण आणि आपल्या कामासाठी मार्गस्थ होईल. कुर्ला लोकल लागले आहे. आज काय टेन्शन नाही, कारण यायचं पण आणि जायचं पण खाली असणार आहे. संडे आहे, गर्दीचा काही विषयच येत नाही. थोडं मला मध्ये बसायला लागेल, म्हणजे मला उतरायला बरोबर पटापट. तर चला, पहिल्यांदा उतरलो की परत जरा नाश्ता करून घेतो, आपलं बसून घेऊया. आमची मीटिंग दाखव व्हिडिओ तुला. नाही तू बघ, मला काहीतरी करायचं असतं की नाही. मायभूमी सेवाचे पदाधिकाऱ्यांची. तर आता आलो मी परेलला थोडं काम आहे. कपडे पण घ्यायचे, थोडे घ्यायचे, भांडी घ्यायचे आणि थोडं फिरायचं पण आहे. पण ऊन लागते. मित्र पण जमलेत, दाखवू तुम्हाला. बसलेत, चहा नाश्ता वगैरे झाला. मी तुम्हाला बोलत होतो की परेलला पहिल्यांदा पोचलो की भूक लागली, नाश्ता करायचा आहे. तर एकटा केलं नाही, सर्व आला तिथं चहा नाश्ता केला आहे आणि थोडं सावलीत बसलो आहे. नंतर थोडं जायचं आहे, काम आहे. ऊन भरपूर लागते. तर थोड्या वेळ पुढे जाऊ, कपडे घ्यायला. नंतर तुम्हाला मी दाखवेल की काय काय घेतलं ते. चला जाऊया आपण. फायनली मंडळी मी मुंबईवरून निघालो आहे आणि PNP धावत पळत मी पकडले, कारण हे सुटण्यावरती फक्त 5 मिनटं राहिली होती. संध्याकाळची वेळ आहे बघा, जबरदस्तीने. आणि बोट मला जर सुट्टी आहे तर मला डायरेक्ट 8:15ची रात्री PNP होती. निघालो इकडून. बाकीचं अपडेट असेल ते मी देणार आहे पुढे. 6:30 म्हणजे 6:15 वाजेपर्यंत मी पोचेन तिकडे मांडव्याला. तिथे माझी बाईक वगैरे ठेवलेली आहे आणि तिथून मग 15-20 मिनटामध्ये घरी. मी 8:15ची बोट पकडायच्या धरून चालू होतो. त्या हिशोबाने मी माझं काम अटकून वगैरे आलो होतो, पण नशिबाने माझ्या ती लवकर 7:30ची बोट मिळाली. मी अलिबागला पोचलो आहे, मांडवा जेटीवरती. आता धंद्याला बोट लागते, उतरणार. मी बघू शकता बाजूला रोरो पण लागले, रोरो बी आहे. तर रोरो निघेल परत भाऊच्या धक्क्याला जायला. आणि पेन आता धक्क्याला लागते. टायमात पोचणार आहे. चला उतरूया. 15 मिनिटात घरी पोचेल. सर्वांची पळापळ, सर्व धावतात उतरल्याच्या नंतर, कारण त्यांना बसमध्ये बसायची घाई असते सर्वांना. माझ्याकडे गाडी आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. जशी बोट येते ना, तर बोटीची जी बस थांबलेली असते त्याच्यामध्ये जायची घाई असते सर्वांना. हे मांडवा जेटीला उतरलोय, चालतोय पुढे. 7:15 झाले. पाऊण तासामध्ये गेट ऑफ इंडियावरून अलिबागमध्ये. अंधार आहे. चला घरी जाऊया.
पण खरेदी किती करा तरी ती कमीच आहे. तर काल टाईम माझ्याकडे लिमिटेड होता, कारण मला सर्व काम मीटिंग वगैरे आटपून आणि ते चुलत्याच्या मुलग्याला पण बघायचं आहे, चुलत भावाला. तर मंडळी काल संध्याकाळी 7:30ला मी घरी पोचलो आणि घरी पोचलो खूप कंटाळा आला. मी म्हटलं की उद्या व्हिडिओ आपण एंड करूया. तर मी थोडी खरेदी केली होती. बहिणीनं वगैरे 22साठी मी साड्या घेतल्या, मोठ्या बहिणीला, छोट्या बहिणीला. परत बायकोला अंकिताला पण मी साडी घेतली. आणि मी रेसिपी करतो. रेसिपीची माझी चॅनल आहे, म्हणजे हेच चॅनल आहे. त्याच्यावर शॉर्ट करतो रेसिपीचे. त्याच्यासाठी पण 2-3 मी भांडी घेतली होती. माझा मिक्सरचं भांडं पण बिघडलं होतं, ते पण मी नवीन घेतलं. दुसरं एक कढई पण घेतली आणि दुसरी नॉनव्हेज वगैरे बनवायला पण मी एक पातेला टाईप घेतलं, छोटं, म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित बनवता येईल असं. अशी खरेदी केली. दिवाळी म्हटल्यानंतर थोडी दिवाळी निघणारच आहे. अजून माझं खरेदी बाकी आहे माझी, आणि माझ्या मुलगाची खरेदी बाकी आहे, आणि मिसेसची पण बाकी आहे. फक्त भाभीच्या साड्या वगैरे घेतल्या आहेत, दुसरं काही नाही. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.